5 मिनिटात थांबते, 5 मिनिटात परत चालू होऊन जाते. आता परत निघाली बघा. पाऊस पण पडतोय नाही का, व्ह्यू एकदम मस्त येतो इथं. व्ह्यू म्हणजे पावसाच्या आनंदामध्ये असा वातावरण. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. पर एकदम माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला मानाचा जय श्रीराम. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे भडगावला चाललो आहे. आता ना सकाळी वातावरण चांगलं आहे, पण दुपारून पाहू आता निघायच्या टायमाला जर पाऊस आला तर घाणच होऊन जाईल. आणि ना आज ना डे 1 चालू करतोय मी. डे 2 पण पुढे येणारच आहे. आणि असेच पार्टीने माझे 3-4 पार्ट राहणार, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण ब्लॉग बघायचे. आणि आपल्या चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचे. पहिले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण पुढे काय होतं ते तुम्हाला दाखवत. संपूर्ण ब्लॉग बघत राहा. आज ना मी भडगावला चालू आहे. आमच्या दृष्टीने आज आहे ना, म्हणजे शनिवारी ना सुपारीचा कार्यक्रम साखरपुडा आहे, त्याच्यामुळे मी चाललेलो आहे त्याला. आणि ना मी इतका वल्ला होऊन गेलो पावसाचं, मम्मी त्यांना सोडलं आणि मी पण आलो. जोरात पाऊस चालू आहे. आणि मी आमच्या गाडीची वाट बघतोय मी इथं वासगावचं रेल्वे स्टेशन. तर पावसाने एकदम भारी वाटतंय, व्ह्यू एकदम मुखार बसतंय पाऊस बघा. आणि आम्ही गाडीत बसून घेतलेलं तिथं. इकडं पण येऊ बघा, फुल पाऊस चालू आहे. एकदम फायनल निघून चाललेलं आहे. लासलगावचा व्ह्यू बघून द्या, एकदम टॉपचा आपला असेल. आणि बा गाडी निघाली आणि लगेच पाऊस कमी होऊन गेला इकडं. असा तो शॉर्ट आहे आमच्या लासलगावचा. कधी घेऊन ट्रेनमध्ये बसून सर मी बाहेरचा वेळ घेतो आहे. क्या भारी वातावरण ना बाहेर, पाऊस, त्याच्यात फिरण्याची मजा म्हणजे एकदम वेगळीच काहीतरी फिलिंग असते नाही का. मनमाडला पण एक नंबर आहे बरं का. त्या मनमाड सुटले आता परत आमच्या गाडी निघून चाललेलं आहे पुढं. ये बाई काय लागले का रेल्वे नाही का. मित्रांनो, आमची रेल्वे बघा किती हळूहळू चालू आहे. त्याच्यात वरून पाऊस पण पडतोय नाही का. व्ह्यू एकदम मस्त येतो इथं. व्ह्यू म्हणजे पावसाच्या आनंदामध्ये असा वातावरणात फिरण्याची जी मजा असते ती वेगळीच असते. मी बघा, मी रेल्वेचे दरवाजे येऊन सर व्ह्यूचा आनंदाची मजा घेतो नाही का. 5 मिनिटात थांबते, 5 मिनिटात परत चालू होऊन जाते. आता परत निघाली बघा. पूर्ण वातावरण आपल्याला एकदम मस्त वातावरण नांदगावकडचं पण चाळीसगाव तिकडचं पण दाखवतो मी तुम्हाला. आणि आता नसणार कोरपंडी ते पण दाखवतो. सुंदरसं वातावरण नांदगावकडचं है ना. व्ह्यू एक नंबर आहे. तिकडं कोणाचं काय हो, व्ह्यू एक नंबर आहे पण इकडं विचारूच नका. इकडे गाडी साईडला डावत दिली बरं घ्या काय बघा. गाडी इकडे लावत व्ह्यू तो एक नंबर येतो. वरती टाकांचा व्ह्यू बघा, तो वरती टाकांचा व्ह्यू. आय थिंक माय वादाने नाही ना काशी असेल, नाही तर महिना तर फोन असणार आहे. कानपूर येतो समोरचा व्ह्यू बघा. आणि इकडं डोंगरांचा व्ह्यू, डोंगरात पण भारी दिसतात. क्वालिटी व्हायची वाईट बघा तुम्ही डोंगरांची. तुम्हाला ना आता आहे ना एक आहे ना मंदिर दाखवतो, नसताना शनी मंदिर नाही का. नांदगाव असं एकदम जवळ आहे. प्लेस म्हणजे वाईट म्हणजे भरपूर दाखव आलंच आहे ते गर्दी बघून घेते. शनी शिंगणापूरला काहीतरी कार्यक्रम आहे वाटतं. ते होतं शनी शिंगणापूर. ते मी नाय डोंगरेला परत गाडी थांबली, परत उतरून घेतलं ना आता.
स्टेशनच्या इथं. हे बघा कसं दिसतं आज. गोटी गोटी बघा कटिंग विटिंग करून आलो काल नाही का त्याच्यासाठी साखरपुड्यासाठी. बा इकडं बघ ग पहिले बघा नी मम्मी बसलेली इकडं मध्ये बघा खाली. इकडनं गाडी आली मी तिकडं खाली येऊन पाहत होती इकडनं गाडी येऊन गेली बा. अरे हा भाई ये त्यासाठीच बाय आलो मी. ये मित्रांनो इकडं बघा सगळ्यांच्या पेरण्या विरण्या झालं आहे पावसाचं आहे पावसामुळे बघून घ्या तुम्ही नाही का. आणि मग काय चाळीसगाव परत चाळीसगाव नंतर परत नगरजवळ नाही का. नगरजवळ उतरून घेतलं तिकडे ती गाडी रिक्षामध्ये बसून चालला पाटील बडगावला. दोघं तिकडे नाही का. आता रिक्षामध्ये सफर करत चालला पाटील बडगावचा पण वातावरण मला काय चांगलं दिसतं एकदम बघून. पाहाला भेटलो मी आत्ताच घरी आणलो होतो आपल्याला लावत तिकडे घरी आलं मी तेव्हा तर वल्ल झालं होतं. आता घरी पुन्हा वाहून गेलं आहे रेल्वेतच वाहून गेलो तसं म्हणलं गेलं तो. मित्रांनो खाली ना आमचे ट्रॅक्टर आहे ना ते चालू नाही होते दगवी तो तिकडचं एक चालू झाला त्याच्यावर टायर टाकलेले. दादा त्या ट्रॅक्टरने काय करता बघा मी वरती 2 ट्रॅक्टरांचेच आपलाच आहे आत्ताच होते तो. हां त्याच्यात काही विषय नाही. आता बघून घ्या मोबाईल लागत आहे हां ट्रायल मिळेल काही नाही अडाय पिछे से धक्का. हा हा माझ्या वाईन तो आता येऊ दे जाऊ द्या. आता चालू आहे धक्का द्यायचं काम. झाला बघ टाकला दे धक्का जय श्रीलंका दे धक्का जय श्रीलंका दे धक्का जय श्रीलंका. झाला आता तिकडचा मग चालू झाला. उद्या जे ना परवा आहे ना सुपारीचा कार्यक्रम आहे हिचा तिच्यासाठी आलेलं आहे मी बाकी काही नाही. हां हात जोडू नको तुझ्यासोबत आता. मित्रांनो आजचा ब्लॉग आहे मी ह्याच ठिकाणी एंड करतो. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जे आपल्या चॅनल नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करायचं विसरू नका. पहिलेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण अशा एका परत एका नवीन डे 2मध्ये तर दाखवतो तुम्हाला डे 2 पण कसा राहतो. तो पण इंटरेस्टिंगच राहणार तो पण तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण म्हणजे पुढचं पण ब्लॉग बघत राहा. तर आजचा ब्लॉग आहे तुम्ही इथे एंड करतो. तर बाय बाय जाईन टेक केअर.